मंत्री सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याची भरपाई, शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याची भरपाई. मंत्री सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि 18,000 मुदत देण्याऐवजी त्यांना शेतकऱ्यांना 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी करून मराठा संघटनेच्या आणि शेतकरी संघटना विविध संघटना इथे जमलेल्या आहेत। मराठवाड्याचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे त्याच्यासमोर हे निदर्शन होत आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई येथे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तेही लवकरात लवकर व्हावं अशा विविध मागण्यांसाठी हे शेतकरी इथे आलेले आहेत। त्यामुळे आपण आपल्यासोबत काही संघटनेचे अध्यक्ष आहेत, नेमक्या मागण्या काय? मराठा मावळा संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमची पहिली मागणी, या मराठवाड्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडलेला आहे। दुष्काळी भागात प्रचंड पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं सरकारनं जी शेतकऱ्याला 18,500 रुपयाची जी मदत केली आहे ती अतिशय कमी आहे आणि ती तुटपुंजी आहे। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की या शेतकऱ्याला जर दिवाळी साजरी करायची असेल, त्यांना जर संकटातून बाहेर काढायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला सरसगट हेक्टरी 50,000 रुपयाची सरकारनं मदत करावी अशी आमची पहिली मागणी। दुसरी मागणी आहे की मागच्या निवडणुकीमध्ये ह्या सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर कर्जमाफी करू, पण सरकार लबाड बोललेलं आहे, कर्जमाफी केलेली नाही। त्यामुळे आमची दुसरी मागणी आहे या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। आमची तिसरी मागणी आहे, त्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे, पिकं सगळे वाहून गेलेले आहेत, त्यामुळे या मराठवाड्यामध्ये विशेषतः ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची तिसरी मागणी आहे। आमची चौथी मागणी आहे की मुंबईमध्ये 10 वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन केलं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बांधू असं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासन दिलं, पण 10 वर्ष झालं त्यावर करोड रुपये खर्च केले, पण मोदी साहेबांनी तिथं काही केलेलं नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात निर्माण झालं पाहिजे। तुम्ही जर नाही केलं तर येत्या शिवजयंतीपर्यंत मराठा मावळा संघटना काय तुम्हाला दाखवून देऊ। त्याचबरोबर आमची चौथी मागणी आहे, त्या महाराष्ट्रात ज्या मार्केट कमिटी आहेत, त्या मार्केट कमिटी शेतकरी आहेत, काही गरीब आहेत, त्या गरीब मार्केट कमिटीला सरकारनं अनुदान द्यावं। जर सरकारनं अनुदान दिलं तर ह्या मार्केट कमिट्या प्रत्येक तालुक्यात आणि शहरामध्ये शेतकऱ्यांच्या मुलासाठी वसतिगृह निर्माण करतील। त्याचबरोबर नंतरची आमची मागणी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जो मराठा समाजाचा गरीब घटक आहे त्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना काढलेली आहे। योजना अतिशय सुंदर आहे, पण ती योजना व्यवस्थित राबवली जात नाही, अनेक बँका फायली करत नाहीत। त्यामुळे फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला आम्हाला सांगणं आहे, कलेक्टरला आणि विभागीय आयुक्ताला सांगणं आहे की प्रत्येक बँकेनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची फाईल केली पाहिजे। जर तुम्ही फाईल जर अडवली तर मराठा मावळा संघटना मॅनेजरच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारनं ध्यानात घ्यावं। त्यामुळं आमची कुठलीही फाईल थांबवता कामा नये अशी मागणी या ठिकाणी करतो आणि मराठा मावळा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन भविष्यात बी जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही करणार। दिवाळी तोंडावर आहे पण अजूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसे भेटले नाही। आताची मागणी आमच्या मराठा मावळा संघटनेची, दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्याला पैसे मिळालेच पाहिजे, ते हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। दीपावलीच्या अगोदरच मिळाले पाहिजे। समुद्रामध्ये तुमची जी मागणी आहे अरबी समुद्रामध्ये दाखवा। आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो यासाठी करतो की महाराजांचं स्मारक या अरबी समुद्रामध्ये 10 वर्षापूर्वी तुम्ही भूमिपूजन केलं होतं, कुठं गेलं स्मारक, कुठं गेलं वेगवेगळ्या नद्यांचं पाणी आणि कुठं गेली ती वीट, चांदीची वीट तिथं टाकली होती। ती वीट शोधण्यासाठी मराठा मावळा शिवजयंतीच्या आधी अरबी समुद्रात उतरणार आणि भव्याचं आंदोलन करून आम्ही जलसमाधी घेणार। नक्कीच आपण जर पाहिलं तर या मराठा आणि शेतकरी संघटना आहेत त्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी 50,000 रुपये मदत मिळावी अशी मागणी त्यांची आहे। मी रामू धोंत, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर।